काऊन आता कोण चुप राहिली? हा वहिनी एवढा तर जीव लावते माऊ, अजून काय करावं त्यानं? हा बस झालं ताई. तुमचा भाऊ तुम्हीच माहित आहे. मी चांगला ओळखला आता तुमच्या भावाला. बोलते काय, वागतात काय, सगळं मस्त आहे मले. पाय ओ पिंकी, पाय. हे बाय पिंकी, मी किती दिवसाचं म्हटलं गेले की आपण जाऊ, फिरून येऊ, असं करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, हिचच नाही 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 नाही. आता आपण भाजीपाला लावला ना, आपण तिकडे गेलो तर मग बाबालेच करा लागेन, मग जाऊ, नंतर जाऊ करता करता पाय. आता काय म्हणते, मला नेलं नाही. आता तिकीट काढायलाच बरं साऱ्यात ना. चाललो बरं आम्ही. आता या बाई साहेबाला म्हणणं आहे, तिथंच कशाला, आपण इकडे गेलो असतो आपण तिकडे गेलो असतो. पिंकी ताई हे बघा, मग ठरलं ना तर मग मला नाही का विचारायला हवं? काहीच नाही, स्वतःच लागे तिकीट बुक केले आणि लगेच स्वतःच सगळं. मला काहीच विचारलं नाही कुठं जायचं काय जायचं. अहो वहिनी, मला भावानं सरप्राईज दिलं तुम्हाला. त्याचं सरप्राईज तुम्हाला आवडलं नाही का? त्याने एवढं बिचाऱ्यानं तिकीट काढले, तुम्हाला सरप्राईज दिलं आणि तुम्ही तरी नाराज. तुम्हाला जायचं कुठे होतं? आता अरे आवडेस इकडे जा, पुढच्या वर्षी तिकडे जा. तसे तुम्ही तिकीट काढ जा आणि त्याला सरप्राईज दे जा. पुढच्या वर्षी काय टाइम भेटते? पुढच्या वर्षी आनंदाची गोष्ट भेटली तर खुश खबर राहिलं. मग काय जाऊ देतो का मी तिला? नाही मग नाही जाऊ देत मी. झालं, आपल्या आईले तर पिंकी इतकंच ते. म्हणजे मग बरं, लवकरच चांगलं असते. तुला काय काही, तुला कुठं डोकसा आहे? पहिलं लेकरू लवकर पाहिजे, चांगलं राहते ते. मग त्यात पडे ना गॅप, मग काही नसते. पण पहिलं लवकरच पाहिजे असते. आई बसा. नाही वो माय, बसत नाही मी चालली त्या सत्यभामा काकूच्या घरी. तिच्या पोरीचं लग्न जुटलं तर ते मगच म्हणे मला या ना म्हणे, फोटो दाखवतो म्हणे, पोराचा जवायाचा फोटो दाखवतो म्हणे. माय हात शेणाची, मी आली ती कोठ्यातून, म्हटलं राहू दे येतो मग संध्याकाळची. जातो मी आता तिच्या घरी. बसा. जाऊन या बाबू या वर्षी, पुढच्या वर्षी काही चान्स आहे तुम्हाला. मॅट डॉक्सची आईले काय आई कुकडी बोलत राहते. आईले काय आता बसून असते काय? 5 वर्ष काहीच नाही. तुमचं प्लॅनिंग चालू आहे का? काय नव्हतं काही बोलतात ते. तेच म्हटलं. वहिनी एवढे दिवस म्हणजे काही गोळ्या वगैरे न खाऊ बरं, चांगलं नसते ते, त्याचे साईड इफेक्ट होतात बरं. नाही ताई, गोळ्या वगैरे नाही, काही नाही, असं काहीच नाही आहे. पण जसं त्यांचं मा एवढ्या लवकर बाळ, मग आपल्याला एवढं म्हणजे एवढ्या लवकर नाही असं म्हणतात ते. हो का? मग आईले माहित आहे का? नाही आईले काही नको सांगू, आई तर बोलतीलच. म्हणजे 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 आम्ही काय असं गोळ्या वगैरे काहीच नाही घेऊन राहिलो, असं काहीच नाही. आलं लक्षात. हो का? चांगलाय. निर्णय तुमच्या दोघांचाच असू द्या. फक्त कसं मोठ्यांचा सल्ला घ्या, कसं राहते ऐकायचं अगर नाही ऐकायचं तुमचं, ते तुमचं सर्वस्वी मत राहील. कारण कसं असते शेवटी तो निर्णय तुमचा. पण कसं असते, काही गोष्टी मोठ्यांच्या ऐकलेल्या चांगल्या राहतात. होत आहे. बरं, काय कुठपर्यंत आले तुमचं? मग काय पॅकिंग वगैरे काय झालं? काही शॉपिंग वगैरे केली का? नाही बापा, काही शॉपिंग वगैरे काही नाही. असं आम्ही काय 3 दिवसासाठी तर चाललो ताई, म्हणजे 1 दिवस राहणे आणि तिसऱ्या दिवशी वापस. काय कसली मग एवढी काय पॅकिंग वगैरे काही नाही, आणि शॉपिंग काही नाही, जे आहेत तेच असंच. आणि 3 दिवसासाठी मग काय एवढं? का बरं मग जाणार राहा ना मस्त. आता तुमचे कोणते लेकरं शाळेत आहेत? लेकरं शाळेत असले की जमले की लेकरं झाले की मग त्याच्यात आहे, पहिले लहानाचे मोठे करा. 5 वर लोक त्याचे सर्दीन खोकला संडास धमकण तेच पुरते. आणि एकदा शाळेत टाकले की मग त्याची शाळा आणि ट्युशन आणि त्याची सुट्टी आणि ते त्याच्याच नुसार चालते. मग काही जमणे, जाना मस्त राहा ना. आता एवढं काय लवकर येऊन राहिले, राहा मस्त. नाही ते त्यांनी तिकीट तिकडचे केलं ना, वापसीचे तिकीट केलेलं आहे इकडचे. बघूया ना नंतर तरी जाऊ. मी काय म्हटलं तर आपण सर्वजण जाऊ, असं म्हटलं होतं. काय वहिनी, काही बी कबा हड्डी आम्हाला काय नेता सगळं. मग पुढचा टूर आमच्या भाच्या सोबत येईन मी. मग जाऊ आपण सगळे जा.
मग बाळाला वागवायला लागणार नाही का आत्या आजी? मग येऊ आम्ही तुमच्या सोबत. आता जा मस्त दोघं दोघं करा एन्जॉय. काय ताई अरे आला का? तुझीच वाट पाहून राहील तुम्ही. लय उशीर झाला रे आज. बसलो दोस्त होता संग ये बसलो. तू जेवली? नाही रे, तू या घराला बसली तुझी वाट पाहत. तू जेवून आला का? नाही जेवलो नाही मी. पण तू का आले बसतो जून घेत जा ना. तू काले बसली माही वाट पाहत. आम्ही आल्यावरच वाढून जेवतो. तू बसली आता लोक. जाय झोप तू. मी वाढून घेतो आणि जेवतोय. अरे मी जेवायची राहिली ना बापराजे. तो वाट पाहत बसली. बाबा जेवले, बबड्या जेवला, ते तर निजली बसली तो वाट पाहत. चाल जीव दोघं मायरा. हा चाल. तू थांबत नको जात जाऊ. तू घेत जाय. तू काल थांबतो? आलता का हिचा काही फोन घेऊन शिटूचा? नाही. अरे हो दुपारी आलता. श्यामाचा आलता. श्यामानं लावायला लावला म्हणे. पप्पा पप्पा म्हणे मग तिनं लावला. श्यामा बोलला. अरे ले कसं का? हो त्याला गमत नाही काही तर ती. त्याला अजिबात गमत नाही. तरीच गमते. तर मामाच्या घरून येताना पाहिनं पोरग बिमारच पड. नाही तर 2 दिवस का राहिलं ना तरी बी झटकते. रंगही सावळा होत्याचा आणि लागे पोरगी असं सोकतेच बाई. आपल्या घरी तलतल राहते लेकरू. त्याच्या मामाच्या घरून येताना तर बाई तो निरा सोकतेच हो. काय 2 दिवसात लोडच होते बाई. तर ती खात नाही चांगला. गमतच नाही त्याला तर ती. तर त्याला गमत नाही त्याच्यानं मग तो तसा करते. आता तो कुठे 2 वर्षासाठी गेलाय. 2-3 दिवसात वापस येतात ते. 2-3 दिवसात का लोड होते का लागे? आठवण आली शिंदेले. अरे लोड होते म्हणजे दरच वक्तीच पाहिलं ना. मी दिवाळीला गेली 4 दिवस राहिली तरी तिकून आलं की पोरग सहज भांबायल्यासारखंच दिसते. आपल्या घरी कसं तर जाते तसा येतच नाही ना तो. ते आवडत नाही ते. मला वाटते त्याचं वातावरण ते पाणी त्याला सैनच होत नाही. अरे इले म्हणा के दिवस राहू नको पण इले तर माय राहा लागते. आता म्हणशी कसं तर म्हणून मला राहूच देत नाहीत असं होते ना. पण आपल्या लेकराचा आपण पाहू ना. आपल्या लेकराला गमत नाही. ओचं पाणी सूट होत नाही. तर 1 दिवस पहिले चाललंय आबाईच्या जातीनं. पण इले कोण म्हणा बापा. जाऊ दे तिकडे. मग आता ते जाणार नाही काय? बालीचं काय झालं? येतो म्हणेन मग काय झालं? का रे कोणती मीटिंग आहे म्हणे बाई. या शनिवारी मीटिंग आहे म्हणे 10 वाजता. आणि मग ते झाल्यावर सांगीन. यांना माय म्हणून शनिवार रविवारी येईन. तर मग मीटिंग आहे तर 5 वाजेला मीटिंग चालली तर मग काय येतं म्हटलं एका दिवसाची. मग पाहतो म्हणे बाई. काय सांगा लेकरं असे ताई वरले रे याले. ते लिट्या लागल्या मामाच्या घरी चाल मामाच्या घरी चाल. इले सुट्टीच नाही. मग लेकरायला दे ना म्हणा धाडून. तिले नाही सुद्धा मग लेकरायला काय रे ठेवतो म्हणा. आलेलं पाठवून दे. आता लेकरायले काय काय एकटे कसे पाठवीन? त्याच्या बापा संघ पाठवले तर काय होते? इतका रिकाम आहे का त्याचा बाप? आणि इतका सोपा आहे का? की हे म्हणे नेऊन द्या लेकरायले आणि तो घेऊन येईन. एवढा आपलं नशीब चांगलं आहे का बापा? आपल्याला ते एक ढंगाचा नाही भेटत. इतका आहे का तू गुणाचा पाहुणा की हो बा लेकरायचं मन होऊन राहिलं मामाच्या घरी जायले आणि इले सुट्टी नाही. मग एखादा माणूस लेकरायला गाडी बसवते आणि आणून देते अतलो. पण त्या जमते का बापा? आता तू गेला घंटाक बऱ्यासाठी लेकर घेऊन आला तर चालते. पण तू सुट्टी नशील ना बापा. राहतात जसे 8-10 दिवस लेकर. तेवढंच वाटते लेकरायले गेलतो बा आपण मामाच्या घरी. नाही तर का लय दिवस राहतात काय. आणि लहान आहेत म्हणून त्याला हरी. मोठे झाले की ते नाही येत मग. बरं जाईन मग मी उद्या सकाळचा जाईल नाही तर पाहिजे संध्याकाळचा जाईन. जसं झालं तसं लेकरायला घेऊन ये. सांगतो लेकरायला फोन करून मामा येते घ्यायला. फार सुद्धा ह्या बा मग असं कर येता येता शकूनच जाय. म्हणजे कसं येता येता लेकराचे कपडे घेऊनच ये. मग राहिले नाहीत ती मग कपडे राहतील. आणि पैसे दिले की बाप काही घरी गेल्यावर कपडे घेत नाही. त्याला खर्चालेच पडतात. निबाली तशीच राहू दे आई कपडे आहेत लय कपडे आहेत पैसे घेऊन जाते आणि लेकराले कपडे घेत नाही ना काही नाही. त्याच्यापेक्षा बाय पोट्टीले आणायला जाशील की नाही आणता लेकराच्या मापाचे साजरे महागातले कपडे घेऊन ये. मग ते जाऊ ते 15 दिवस राहत का महिनाभर राहत का 2 दिवसात जाऊ. टेन्शन नाही आपल्याला. बरं चालते मग तू फोन लावून दे. येते म्हणा मामा 2 दिवसात. बाली तर येतच नाही ना. आता तिचं का खरं आहे रे त्या ड्युटीच्या न.
पण मग असं करशील का? हे बाय, तिची साडी घेऊशील का नाही तर? हा, साडी घेऊन जा पसंतीनं. हा, आता शिटू घरी असती तर शिटूच्या पसंतीनं आणली असती. तर कसं कर ना, लेकराचे कपडे घेशील की नाही, जास मग कपड्याच्या बाजारात. मग दुकानात गेला की साडी घेऊन ये जो साजरी मस्त. हा, माझी आणजो साजरी. हा, शिटू घालते तसं माग. अन लागे आणून ठेवली कशी, आली ती उभ्या उभ्या एखाद्या रविवारी, तर जेवण केला जाते, ते साडी तिच्या हाताला जाते, जाय तिकडे कामात काम तिची रसोई होऊन जाते. हा, आता राहिली येते का नाही येत? मग असं करजो, लेकरायला कपडे घेतली नाही, चांगली साडी घेजो पसंतीची तुला. जरशी महागाची घेतली की चांगलीच दिसते. 100-200 इकडे पाहू नये. मग 100-200 महागानं घेतली की नाही, कपडाही चांगला निघते आणि साजराही दिसते अंगावर. बरं चल, बोलत बसून किती उशीर करतो, तसाच तो उशीर झाला, थंडागार झाला सारा स्वयंपाक. चल जेवण करू दोघं मायले का आणि निजून राहू. हो वाढ ताट, आलोच मी. आता काही फोन नको उचकत बसू, जेवण पहिले. फोन उघडला की तू काही जेवतही नाहीस आणि लक्ष देत नाहीस. हात पाय. हो फोन नाही पायत, आलो ना. तू ताट वाढ. काय केली भाजी? शांताबाई, शेटू, हा शेटू अरे कुठे गेला शेटू? येवा इकडे. कोण मीना होय का? ये ने, शेटू घरी नाही हो माय बाई. कुठे गेली माय? मी आवाज देऊन राहिली खाली शेटू शेटू म्हणून. ते गेली तिच्या मायच्या घरी. तू काय असं पैसे आणले का? हो हे घ्या माय तुमचे पैसे. राहू देते. झालं भागलं ना काम? हो मा झालं. मग का आले राहू देऊ उगाच. हाती पैसा आल्यावर उसनं आणलं ते देऊन दिलं बरं वाटते. जरसं हिशोब आले लागते आपल्या बरोबर. हे बा 1,500 आहेत. हो बर. शिटू उन्हाळ्यासाठी गेली का माय बाई? आले का तिच्या माहेरातले आंबे पिकले का? आंबेच काय, आंबे तर आता 12 महिने आहेत. ते गेली तशीच गेली, ते रसाई गिसाईले नाही गेली, भेटीला गेली नाही. असं बरं आहे. दिनून ते गेली मग संध्याकाळी वापस येईल. नाही एकटीच गेली, ते दिनू नाही गेलं, राहीन 1-2 दिवस. हो का? असं काय? आता माहिती तुमच्याच भोवती आहे सारं. आमले नेलं वाटते मग तिला. राहते तर मग नेलं असेल नाही. हो ते राहतो म्हणे 2-4 दिवस. मग मी म्हटलं बाई याला घेऊन जा. एका दिवसाचा कसा, एका दिवसाचा 8 निघते बैल्याचा. रात्री नाही राहतो, दिवसा राहते. दिवसाचा दिवसभर त्याच्या मायची त्याला येत नाही येत, रात्री लढते. मग ते म्हणे मी येत नाही, राहीन म्हणे 2-3 दिवस. मग मी म्हटलं माय याला घेऊन जाय, तू तिकडे शांततेनं राह आणि माय डोक्याला टेन्शन नाही. सकाळून जात होती, संध्याकाळी येत होतं. मी ठेवत होते पोराले, उन्हाचं पाठवत नाही. पण ते म्हणे मी राहतो. मग मी म्हटलं बाई मग याचं कसं? ते म्हणे तुम्ही त्याला संग गेली ते पोराले घेऊन. असं हाव का? बस मी पैसे ठेवून देतो आणि सरबत आण. काय आले बाय बाई, सरबत गिरबत नाही पाहिजे मला. कोणची पाहुणे हा? आता काय पाहुण्याला सरबत करावं लागते काय? हा, घरच्या लोकांनी घेऊन ये काय? बस तुला एकशीले करतो मी, मला प्या वाटून राहिलं. भलीच गरमी होऊन राहिली ना, मग लयच गरमी होऊन राहिली ना माय बाई. गरमी तर लय आहे. तुमच्या घरी एसी आहे ना, आमच्या सारख्याच आहे काय? औंदा आम्ही बी कूलर घेऊ बाई म्हणे बाई. पिंकीचे बाबा घेऊ म्हणे कूलर. पण का गो 3,500-4,000 हजाराचा भेटते म्हणतात. हो कूलर काय जसा घेतला तसा. म्हणजे पाहिले आम्ही किमताच्या. म्हणजे पिंकीचे बाबा गेलते त्या रोजी, तर तसंच पाहिले बया बया की केवढ्याचा आहे बा. म्हणा 3,500चा, 3,500चा, 3,500चा म्हणतो बाय. 3,500चा, 4,000चा वदरी आहेत म्हटले बघा मागाचे. कमीत कमी 3,500 आहे म्हणत. हो हे बाय घ्यायचा असला तर मग जरसाक मागच. हा 1 वर्ष काढावं तसं गरमीचं. पण वस्तू घ्यायची असली की नाही दटच घ्या. मग 1,000 आले पाहुणे. मग वदरच्या वस्तू कायम टिकते ना. एकदा घेतल्या जाते का? हमेशा का दराला घेते का कोणी? का दर साल कोणी कूलर घेत असते? एकदा घेतला की साजरा चालते मग. हो ना बाई, पण यंदा म्हणत येते. पण आता काय सांगावं, आता स्वस्ताच घेऊ आम्ही, महागा घ्यायचा नाही. घेता येते मग पुढे आजकाल महागाचा. आता काम भागवलं की झालं. पण कशी गरमी होते ना, लयच गरमी होते शांताबाई. वावरात असली की गरमी नाही होत, ऊन वाटत.
घरी असले की लस ऊन लागते, जसं काही घरात ऊन लागते, मग घरात गरमा होते लागे. घरात असले की जसं वाटते की काही हे नाही. तसं नाही होते, शरीराला वाटच घरा ऊन आहे सामा. लय ऊन आहे बाई हो. चाल खाली, आमचा एशी खाली आहे, खाली लावून सरबत पिऊ, जसं बसू थंडीचं. मी काय एकली असली की लावत नाही, असं वाटते काय माय लय उदळ बिल ना हो, लय बिल येते माय बाई. मग ते आपल्या एकट्यासाठी काय करायला लागते, समजे जण असले की लावतात. ते त्याच्या खोलीतला ते तर रोज लावतात माय बाई. दिवसाही लावते शेटू तर 10 वाजतापासून एशी येते. सांग काय करा, 10 वाजतापासून सकाळून संध्याकाळ होते, पण बंद नाहीत करत. तोही येते ड्युटीवर, मग तो चालूच ठेवा लागते. तो आला त्याला गण होते तर, आणि दिवसभर चालू ठेवते बाई. असं ते चालू ठेवते ना, साठी आपणही लावा. मग काय बाई, हा का निरा का सारा पैसा बिलच भराव का? बिल किती येते माय बाई, उदळ बिल येते ना आम्हाला. त्याच्यानं मग मी काय लावत नाही बाई, इकडला आम्ही लावत नाही. आता कसं पाहिजे जेठी वावरात असताना असले घरी लावत नाही. ते मला बोलतात लावू नको बिल येते. सुनीला काही म्हणते त्या का बरे. आमची शेटू सकाळ 10 वाजता येते बोटाबू. थंडगार असते तिची खोली, तर थंडी असते हो. आपण दारून गेलो ना, झुक येते थंडीगार. मग तुम्ही कोण ना जात नाहीतर का दिवसभर का दिन घरी जाऊ का तीच नाही जाऊ. तुम्हाला का खावा नाही खाव का, हा तुम्ही गरमीत आणि तिच्यात राहते. नाही तर त्याचं काही नाही असलं नाही त्याचं, पण आता आपलं तर इकडंच नाही बाई. तसं जेठ येतात त्याचं जेवण खावं, तर बबड्या काय माहिती, तर हे घर त्याच्यात तिला काय आहे व, ते लावून घेते आणि संध्याकाळी लोक तिकडे घर धुणही नेलं ना, तर तिला काही घेणं नसते. आपल्याला तसं आपल्याला तर मला सारं ध्यान लक्ष ठेवावं लागते. ते पारून वस्त्राला पाणी घेऊन जावं लागते. मग कधी एशीतून घेऊन उन्हात जातं, हा तिच्यासारखं आहे का? ते तर एकदा एशी लावला ना, टाकलं बाई न की इकडे माणूस मेला तरी येत नाही. गरमीच म्हणते बाई, गरमीच आहे इकडे. निघत येते बाई 6 वाजता येते माय. आम्हा आता चाय होत काही, मग येते उठून. तरी बी आई गरम आहे, आई इकडे किती गरम आहे. हो माय बाई लय गरम आहे. बरं आहे, सासू भेटली चांगली म्हणून आहे. आता राहते मग तिकडे आहे का तिच्या बाबाच्या घरी आहे एशी? हो तिच्या बाबाच्याही घरी आहे. नाही काय लस काय म्हणा, हाय तिच्या बाबाच्याही घरी आहे.